तर भाई सध्या आपले ब्लॉग बरोबर बनून नाही राहिले. लय माहीत आहे भाई, कारण आपला मोबाईलची क्वालिटी थोडीशी खराब आहे, कॅमेरा क्वालिटी आणि व्हॉईस बरोबर नाही होतं. तरी मी ट्राय केलं होतो आपला एक माईक घेऊन का जसं म्हणजे त्याची आपली ऑडिओ क्वालिटी नाही का ते जसं म्हणजे आपल्या व्हिडिओची ऑडिओ क्वालिटी चांगली येईल, तर त्या हिशोबाने मी आपल्या माईक वगैरे घेतलं होतं. आणि आपला कॅमेरा वगैरे सध्या घ्यायसाठी वेळच आहे, कारण माझी सध्या काही कोणती इन्कम नाही आहे आणि काहीच नाही आहे भाई. माझ्याकडे जो माझा प्रॉपर मोबाईल आहे, मोबाईल फोन एक 15,000चा मी घेतलं होतं मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा. तर त्या मोबाईलने मी आता व्हिडिओज बनवतो, म्हणजे माझे ब्लॉगिंग्स जे काही आहे ते मी आपले ब्लॉगचे व्हिडिओ जे आत्तापर्यंत काही जे मी टाकलो ते पुरे व्हिडिओ मी याच्यानंच बनवलं होतो. याच्यानंतर मग माझ्या भावाकडे पण त्याच्या मोबाईलला जमत नाही म्हणा, माझा मोबाईल माझ्यासाठी बेस्ट आहे नाही का. फालतू तिकडून ते इकडं ट्रान्सफर करण्यात ते वेळ लागते फालतू, ते काही मतलब नाही पडत आपल्याला. आणि बाकीच्या गोष्टी झाल्या तर आता सध्या 1-1.5 महिन्यानंतर मी बाहेर जायचे चान्सेस आहेत माझी, जसं मी कुठे जाऊ शकतो. कुठं जाईल तर तुमच्या भाऊ तुम्हाला जरूरच सांगेल. पण तोपर्यंत वेळ आता सध्या आपल्या कॉलेजचे पेपर वगैरे बाकी आहे व्हायचे आणि मी सध्या घरीच होता. तर आपल्याला वेळ आहे सध्या पूर्ण काही घ्यायसाठी. तर एक असा डिवाईस मी कधी कधी विचार करतो का कॅमेरा घेऊ का मोबाईल आयफोन घेऊ, म्हणजे आपल्या व्हिडिओ काढायसाठी आपल्याला अडचण नाही होईल त्या ठिकाणी. भाई ब्लॉगिंग तर मी काही सोडणार राहू नाही, कारण मला माहिती आहे एक ना एक दिवस माझा चॅनल ग्रो होईलच. आज न उद्या त्याला होणेच आहे ना, मी कंटिन्यू वगैरे ब्लॉग टाकत वगैरे राहिलो तर तो जरूर होईल. आज न उद्या माझ्या मोबाईलची क्वालिटी बी वाढून जाईल. मी घेईन काही ना काही, एक दिवस असा येईल का मी घेईनच, कारण मला माहीत आहे मी सध्या त्या फेजमध्ये का आपल्याकडे सध्या काही कोणती इन्कम नाही. आणि जेव्हा मी पैसे कमवीन तेव्हा मी एक बेस्ट कॅमेरावाला फोन नाही तर एक बेस्ट कॅमेरा घेईन, म्हणजे माझे ब्लॉग्स नाही का परफेक्ट सही बनले पाहिजे त्यासाठी. आणि त्याच्या सिनेमॅटिक शूट जास्ती करायचा प्रयत्न करेन मी तेव्हा. आता सध्या याच्यानं नाही काढू शकत, कारण याच्या लाईटनिंग बरोबर नाही आहेत ना, जास्त काही आपल्याला स्टेबल नाही राहू शकत तो त्याच्यामध्ये म्हणून. आणि तसं तो बहुत सही चालू आहे भाई आपला ब्लॉगिंगचा सध्या. जितके व्ह्यूज येतील तितके सही भाई, कारण सध्या माझे म्हणजे चॅनलवर जास्त सबस्क्रायबर नाही, 34 आहेत सबस्क्रायबर. पण जितके बी आहेत ते सही आहेत, असं नाही का एवढेच आहे आणि तेवढेच आहे. होतील एक ना एक दिवस जातील, जेवढे जायचे आहे तेवढे. पण आता जेवढे व्ह्यूज यायचे तेवढे येणार असतात, म्हणजे जास्ती करून मी व्हिडिओ यासाठी टाकतो का व्हिडिओवर जास्त व्ह्यूज आले पाहिजे. व्हिडिओ टाकणं एक अलग होते आणि रील टाकणं एक अलग होते. तो रीलवाला चॅनल तो रील मुळेच ग्रो होईल आणि व्हिडिओवाला चॅनल व्हिडिओमुळेच ग्रो होईल. आणि त्याच्यानंतर ते अगर रीलवाला चॅनल रीलमुळे ग्रो झाल्यावर त्याचे व्हिडिओ नाही चालतील, त्यासाठी मी जास्त व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो, कारण आपले व्हिडिओ जास्त चालले पाहिजे. रीलचं काय रील स्क्रोल करता करता ते व्हायरल होऊन जाते, पण व्हिडिओ जास्त व्हायरल नाही होत सध्या आत्ताच्या टायमात. तर आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे, म्हणून मी त्या ट्रायमध्ये लागून राहतो. आपले जास्त व्हिडिओज यूट्यूबवर गेले पाहिजे. आणि माझा तो प्रयत्न राहील का मी येणाऱ्या एखादी वर्षात चांगले सबस्क्रायबर गेन करीन. फक्त माझी एवढीच वाट आहे का मी म्हणजे कुठं बाहेर गेलो पाहिजे बस इतकंच. बाकी बाहेर वगैरे गेलो तर आपला जसं मी ट्रॅव्हलिंग ब्लॉग करू शकतो. पुन्हा जिकडे मी राहीन जे जागा मला रूम वगैरे राहील माझी, मी तिकडे ब्लॉग्स वगैरे बनवू शकतो. आणि बहुत अशा गोष्टी होऊन जातील बाहेर का मला बनवण्यासाठी, म्हणजे ते बी भेटून जाईल. एक कारण बी भेटेल, तो वेगळा झाला, पण इकडे बी कारण भेटते असं नाही का नाही भेटत. मी आपल्या घरी स्वतःच्या कारण भेटते, पण तिकडे थोडा वेगळं होईल मला असं वाटते. आणि जेव्हा मी बाहेर जाईन तेव्हा बहुत सही होऊन जाईल मला असं वाटतं माझ्यासाठी. तर पाहू कधी जाणं होते दादा, ते तर सध्या वेळ आहे थोडी, म्हणजे मी कुठंतरी जाऊ शकतो याची शक्यता आहे कुठंतरी. तर भाई आत्तापर्यंत बहुत सही झाला आहे भाई. बाहेर थंडी थंडी हवा लागते, अंदर बहुत गरमी वाटत आहे. आता तर पुरा शांत शांत वातावरण आहे, ढग आहेत. जसं मी तुम्हाला दाखवतो माझ्या घरी झाडं बी बहुत सारे आहेत आणि आंब्याचे 2 झाडे आहेत. यावर्षी आंबे बी बहुत लागले, पण जांबाचं झाडाचे नाही का फांदे तोडा लागले, माहीत नाही त्या जांबाले का झाला माहीत नाही. जसामध्येच ना कोणी त्याला अगर कोणी हात लावला ते जांबाले काहीतरी असं होते ना, म्हणजे निंबूच्या झाडाला वगैरे होते तशा टाईप्स नाही काहीतरी. ते जांब नाही का मोठे नव्हतात बरोबर, ते लहान लहान इतके असं नाही का ते पिकून जातात आणि ते बरोबर काही होत नाहीत. तर हे भाई आमच्या पूर्ण घरचे झाडं वगैरे आहेत. हे जांबाचं झाड याला तोडून टाकल्यावर याला पुन्हा ते फांद्या वगैरे मोठे होतील. आणि हा आंब्याचा एक या साईड आणि हा बी एक आंब्याच्या साईड या साईड. आजचं वातावरण तर बहुत सही झालं आहे भाई. मला असं वाटतं आज पाऊस येऊ शकते यार. खरंच माझी इच्छा यार का पाऊस यावा यार. तर भाई भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय आणि पाहत राहा माझे ब्लॉग्स. आणि थँक्यू भाई माझे व्हिडिओ पाहण्यासाठी. तोपर्यंत गुड बाय.